संजय राऊत साहेब सध्या नाशिकमध्ये आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. राऊत साहेब, खूप खूप स्वागत आपलं TV9 मध्ये. 2 दिवसांपासून ज्या पद्धतीनं आपण नाशिकमध्ये भाषण करत आहात, कसं एकूणच नाशिकमधलं किंवा राज्यातलं वातावरण आपल्याला बघायला मिळतंय? शेवटचे 2 टप्पे राहिलेत. नाशिकमध्ये फक्त भाषणं होत नाहीत, तर विविध स्तरांवर महाविकास आघाडी सगळ्यात पक्षांशी संपर्क, संवाद, लोकांशी संवाद, यंत्रणा जी आहे निवडणुकीची, त्या यंत्रणेला गती देणं अशी कामं अनेकदा करावी लागतात. नाशिक ही अत्यंत महत्त्वाची जागा आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिकला महत्त्व आहे या सगळ्या जागेला, आणि शिवसेना सातत्यानं ही जागा जिंकते. आमचे इकडले खासदार हे प्रलोभनाला बळी पडून त्यांनी बेईमानी केली. त्याच्यामुळे आता राजाभाऊ वाजे यांच्यासारखा एक प्रामाणिक शिवसैनिक कार्यकर्ता, साधा माणूस आम्ही उभा केला आहे, आणि ही लढाई आता बेईमानी विरुद्ध सचोटी अशी लढाई आहे. आणि मला खात्री आहे की नाशिकमध्ये जी परंपरा आहे शिवसेनेच्या विजयाची, ही परंपरा नुसती कायम राहणार नाही. तर आतापर्यंत शिवसेनेच्या वाट्याला जे मताधिक्य आलं, त्यापेक्षा विक्रमी मताधिक्यानं शिवसेनेचे उमेदवार राजाभाऊ वाजे हे निवडून येतील. हे नाशिकचं झालं. पण उत्तर महाराष्ट्राचं चित्र संपूर्ण नंदुरबारपासून नाशिकपर्यंत हे महाविकास आघाडीला अत्यंत अनुकूल आहे. प्रियंका गांधी काल नंदुरबारला होत्या. इंदिरा गांधींच्या सभा ज्या प्रकारे तिकडे होत होत्या, त्या पद्धतीनं प्रियंका गांधींचं स्वागत झालं. तीही जागा महाविकास आघाडी जिंकते. जळगाव महाविकास आघाडी जिंकते. दिंडोरी महाविकास आघाडी जिंकते. लक्षात घ्या, धुळ्यामध्ये महाविकास आघाडीनं विजयाच्या दिशेनं वाटचाल केली आहे. ज्या शोभाताई बच्छाव आहेत, त्या सुरुवातीला वाटत होतं की त्या किती कमजोर उमेदवार आहेत. तसं नाही आहे. महाविकास आघाडी धुळ्याची जागासुद्धा शोभाताई बच्छाव जिंकतायत. रावेर, ज्या वेळेला रावेरला चमत्कार होताना तुम्ही पाहाल, हे चित्र महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारसंघामध्ये लोकांनी ठरवलं आहे. उमेदवार बघतच नाहीत ते महायुतीचा. मोदी नको, हीच एकमेव घोषणा आहे. मोदी हटाव देश बचाव ही जी घोषणा आहे, ही गावागावात, विशेषतः ग्रामीण भागामध्ये महायुती म्हणून जो काय प्रकार आहे, त्यांच्या उमेदवारांना गावागावात शिरू देत नाहीत लोक. हे चित्र केव्हा निर्माण होतं? जेव्हा लोकांनी निवडणूक ताब्यात घेतली. असं होतं तेव्हा अशा प्रकारचे घटना घडतात. मुख्यमंत्री सलग आठवड्याभरात दुसऱ्यांदा नाशिकमध्ये येत आहेत. पूर्ण ताकदीनिशी संपूर्ण महायुती आता मैदानात उतरल्याचं चित्र बघायला मिळतंय. मधल्या काळात काही नाराजी झाली असेल? बघा, ताकद म्हणजे काय असतं मुख्यमंत्र्यांची? पैसे वाटप, बाकी काय? अमाप पैसा आहे. बेहिशोबी, गैरमार्गानं, बेकायदेशीर मार्गाने मिळवलेला पैसा, हीच त्यांची साधन सामग्री. हां, ते वाटणार, बाकी काय करणार? पैशाच्या वाटपावर ही निवडणूक आता कोणाला खेचता येणार नाही. तो काळ निघून गेला. मी मगाशी म्हणालो, लोकांना यावेळेला काही नको आहे. पैसे नको आहेत, प्रलोभनं नको आहेत, आश्वासनं नको आहेत. लोकांना फक्त ही राजवट घालवायची आहे. दिल्लीतली मोदींची राजवट, शहांची राजवट घालवायची, आणि त्यासाठी ते कोणताही त्याग करायला तयार आहेत. पैसे फार